हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे कृष्णाला आणि दुष्यंतला खूप आनंद झालेला असतो, कारण त्यांचा प्लॅन वर्क झाला आहे. ज्यावेळी दुष्यंत रूममध्ये आलेला आहे त्याच नंतर आता कृष्णा देखील रूममध्ये आलेली असते आणि आल्या आल्याच ती दुष्यंतला मिठी मारते. आणि आता इथे दुष्यंत जो आहे तो कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, मला खरं तर वाटलं नव्हतं की हा प्लॅन आपला वर्क होईल, पण बरं झालं हा प्लॅन आपला वर्क झाला आणि बाबा जे आहे ते या लग्नासाठी तयार झाले. तर आता कृष्णा जी आहे ती बोलते की हो ना, खरं तर मलाही आज खूप छान वाटतं आहे की आपला प्लॅन वर्क झाला. तर त्यावेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की खरं तर बाबा बाळासाहेबबाईवर खूप प्रेम करतात, फक्त त्यांना मान्य करायचं नव्हतं आणि त्यांना हे सगळ्यांसमोर बोलून दाखवायचं नव्हतं. पण त्या सर देशमुखाने जी काही जादू केली ना, त्यानंतर बाबा जे काही पलटले ते पाहून मला खूप छान वाटलं खरं तर. त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की हो ना, मलाही बाबांकडनं ही अपेक्षा होती की बाबांनी या लग्नासाठी होकार द्यावा आणि म्हणूनच हा प्लॅन आपल्यासाठी योग्य ठरला आहे. तर त्यावेळी आता इथे हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की बघ ना, बाबा एवढ्या वर्षांपासून बाळासाहेबांवर प्रेम करतात आणि तरीसुद्धा त्यांच्या नात्यामध्ये किती प्रेम आहे. मला सांग, तू करतेस का माझ्यावर एवढं प्रेम? तर त्यावेळी आता इथे ही जी काही कृष्णा आहे ती बोलते की नाही. तर आता इथे दुष्यंत बोलतो की म्हणजे जशी बाबांना बाळाची एवढी काळजी आहे तशी तुला माझी काळजी नाही आहे का? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतला म्हणत असते की छे, मला कसली आली काळजी, असं म्हणत आता इथे ती त्याला चिडवत असते. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो चिडतो आणि बोलतो की चल, आता मलाही तुझी काळजी नसणार आहे. मला वाटलं होतं की तू छान मस्तपैकी माझ्यासाठी काहीतरी करशील, पण नाही, असं काहीच नसतं तुझ्याकडे. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जे आहे ते बोलते की आता मी काय करायला हवं होतं? तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की म्हणजे तू मला सांगायला हवं की मी कशा पद्धतीने तुझी काळजी घेतो. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलू लागते की हे पहा, तुम्ही जर माझी काळजीच घेत नाही आहात तर मी कसं सांगणार ना. तर त्यावेळी आता इथे कृष्णा बोलते की बरं सांगा, तुम्ही माझ्यासाठी आत्तापर्यंत काय काय केलंस? तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की मला ना लिहिता लिहिता पानं कमी पडतील, अशी एवढी काळजी घेतो मी तुझी. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की उगाचच हां, काहीही बोलू नका आणि पानं वगैरे कमी पडणार नाही. माझ्याकडे छान छान मोठमोठ्या नोटबुक्स आहेत, मी तुम्हाला त्याचे पेपर्स आणून देईल, चालेल ना? मग तुम्ही एक काम करा, आज रात्रभर त्या पानांवरती लिहून काढा की तुम्ही माझी काळजी कशी घेता ते. बरं, आता तुम्ही मला त्या कागदावरती लिहिलेलं उद्या सकाळी दाखवायचं. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की नाही, त्याची काही गरज नाही आहे, असं म्हणत आता इथे तो तिचं बोलणं जे आहे ते मध्येच थांबवतो आणि त्यानंतर इकडे कृष्णा दुष्यंतवरती हसत असते. तर त्यावेळी आता दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा, आपल्या लग्नाला 1 वर्ष झाले तरीसुद्धा तू माझी काळजी घेत नाही आहे. तर त्यावेळी आता कृष्णा जे आहे हे सगळं हसण्यावारी म्हणते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बाळजा आणि कृष्णा दोघेही जणी तुळशीला नमस्कार करत असतात. तर त्यावेळी आता बाळजा जी आहे ती तुळशीकडे पाहून म्हणत असते की माझ्या या घरामध्ये माझ्या कृष्णाला कधीच कशाची कमी पडू देऊ नको, कारण कृष्णा नेहमी सतत सगळ्यांच्या भल्याचाच विचार करते. आजच पहा ना, तिने माझ्यासाठी काय काय नाही केलं, अगदी सगळ्यांसाठी उभी राहते ही पोरगी. तर देवा, कधीही तिच्यावरती संकट येऊ देऊ नको. बस एवढंच आता इथे बाजाबाई देवाकडे म्हणत असते आणि देवाला प्रार्थना करत असते की माझ्या कृष्णाला सुखी ठेव. तर त्याच नंतर आता इथे कृष्ण ही हात जोडून उभी असते आणि बाजाबाईचं बोलणं ऐकत असते. तर त्यावेळी आता कृष्णा बाजाबाईकडे पाहून नजर टाकते आणि त्यानंतर आता ती हसू लागते. तर आता इकडे पूजा आणि सम त्या दोघींना असं बोलताना पाहतात. तर त्यावेळी आता इथे हा जो काही समर आहे ना तो बोलतो की आता हा आनंद काही वेळापुरताच आहे तुमचा, कारण आता मोठा भन्नाट असा राडा होणार आहे.
तर आता पूजा जी आहे ती समरला विचारू लागते की काय मग समर डार्लिंग, कधी होणार आहे बडका, कधी उडणार आहे बडका. तर त्यावेळी आता समर जो आहे तो बोलतो की पूजू डार्लिंग, आता फक्त काही वेळाची अवधी बाकी आहे. बघ आता थोड्याच वेळात मी माझं काम तर कंप्लीट करणार आहे. तर आता इथे पूजा जी आहे ती फक्त त्या गोष्टीची वाट पाहत उभी राहिलेली असते की कधी एकदा गावकरी येतात आणि समरने सांगितल्याप्रमाणे इथे राडा घालतात. तर आता ते दोघेही जण फक्त याचीच वाट पाहत असतात. तेवढ्यातच आता गावकऱ्यांचा आवाज येऊ लागतो. रांगडे पाटील हाय हाय, रांगडे पाटील हाय हाय असं म्हणत आता काही गावकरी घरामध्ये शिरलेले आहेत. तर आता इथे कृष्णा जी आहे ती गावकऱ्यांना म्हणत असते की तुम्ही लोक असे ओरडत का आहात, आणि मला एक सांगा, तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही रांगडे पाटील हाय हाय असे घोषणा का देत आहात. तर त्यावेळी आता इथे गावकरी जे आहेत ते बोलतात की काय गं कृष्णे, तुला तुझ्या हातात सत्ता आली म्हणून तुला काहीही वागण्याची मनमानी आम्ही करू देणार नाही. तर त्यावेळी आता कृष्णी जी आहे ते बोलते की म्हणजे तुम्ही काय म्हणत आहात. तर त्यावेळी आता इथे गावकरी जे आहे ते सांगू लागतात की कृष्णे, तुला हा अधिकार कोणी दिला गावकऱ्यांच्या हिताशी खेळण्याचा. तू भासाबाई आणि आढळरावांचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न करते आहेस. तुला एवढं सगळं माहिती असून सुद्धा म्हणजे बाळजाबाई लोकांच्या जीवावर खेळते. म्हणजे बघ ना, ती सत्तेसाठी काय काय नव्हती करत. आत्ता बाळजाबाई बदलली आहे यावरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा, असं आता इथे लोक चिडून कृष्णाला म्हणत असतात. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जे आहे ते बोलतं की हे पहा, मी तुमचा राग समजू शकते, पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा की आता बाळजाबाई पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत, त्या बदलल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठलंही भीतीचं कारण नाही आहे. तरीही आता शेतकरी आणि हे गावकरी ऐकायला तयार नसतात. ते बोलतात की नाही, आमच्या असण्यापर्यंत आम्ही बाळजाबाईला कधीही रांगडे पाटीलांसोबत लग्न होऊ देणार नाही. कारण एकदा जर पुन्हा त्या रांगडे पाटलांची बायको झाल्या तर पुन्हा सत्तेवरती हक्क गाजवतील आणि आमचं वाईट होईल. तर त्यावेळी आता असं बोलल्यानंतर इथे गावकरी जे आहेत ते हाय हाय म्हणतच असतात. आणि त्यावेळी आता इथे ते कृष्णावरती आणि बाळजावरती धावून जाण्याचा प्रयत्न करतात. तर त्याचनंतर आता रांगडे पाटील जे आहेत ते पुढे येतात आणि त्या सगळ्यांना थांबवतात. दुष्यंत आणि आढळराव दोघेही जण पुढे येऊन त्या सगळ्यांची वाट अडवतात. त्यावेळी आता आढळराव जे आहे ते बोलतात की तुम्ही हा जो काही तमाशा केला आहे ना, तो खूप मोठा आहे. हे पहा, मी ऐकून घेतो म्हणून आत्ता मी तुमची माफी मागतो आहे. तुम्हाला जर हा निर्णय आवडला नसेल तर आम्ही या सगळ्यावरती उपाय काढू, या सगळ्यावरती मीटिंग घेतली जाईल. त्यामुळे तुम्ही आता सध्या इथून निघा, असं म्हणत हात जोडून आढळरावांनी त्या गावकऱ्यांना तिथून काढतं केलं आहे. तर त्याचनंतर आता इथे गावकरी जे आहेत ते अजूनही गेलेले नसतात. दुष्यंत आणि आढळराव दोघेही जण म्हणतात की हे माझं घर आहे आणि माझ्याच घरात येऊन अशा धमक्या देणं मला चालणार नाही आणि मी ते खपून घेणार नाही. आणि तसंही आपण मीटिंगमध्ये बोलूयाच की बाळजाने माझ्या आयुष्यात यायचं की नाही. तर त्यानंतर आता इकडे आढळरावांना गावकऱ्यांचं हे जे काही वागणं आहे ना ते अजिबात आवडलेलं नसतं. तर आता दुष्यंत त्या गावकऱ्यांना हेच म्हणत असतो की तुम्ही आमच्या घरामध्ये शिरून आमच्यावरतीच हात उचलण्याची हिंमत कशी केली. चला आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा आणि हे हत्यारं घेऊन यायची पुन्हा हिंमत करायची नाही आमच्या घरामध्ये. बाबा चला तुम्ही आतमध्ये चला, असं म्हणत आता दुष्यंत आढळरावांना आतमध्ये घेऊन आलेला आहे. तर तरी देखील इकडे बाहेर ही जे काही गावकरी आहे ते ओरडत असतात. असूनही आढळराव हाय हाय, आम्ही तुमची मनमानी चालून देणार नाही, असं सगळं ते बोलत असतात. पण आता इथे हात गेल्यानंतर हा समर आणि पूजा दोघेही जण म्हणू लागतात की हे सगळं काय आहे, आपल्याला तर कधीच वाटलं नव्हतं की हे गावकरी असं काही करतील. तर त्यावेळी आता आढळराव आधीच टेन्शनमध्ये असतात. आढळराव विचार करत असतात की हे सगळं ना
फक्त त्या लग्नामुळे होत आहे. तर त्यावेळी आता आढळराव जे आहे ते विचार करून झाल्यानंतर इकडे समर आणि पूजा म्हणू लागतात, की म्हणजे पहा ना, गावकऱ्यांना अजूनही असंच वाटत आहे की बाजाबाई सुधारल्या नाही आहेत. तर त्यावेळी आता इथे हे जे काही जयकांतचे वडील आहेत ते बोलू लागतात, की त्यांचंही बरोबरच आहे एका अर्थीने. म्हणजे पहा ना, एखादा माणूस कितीही प्रयत्न केले त्याने बदलण्याचा, पण तरीही त्याच्या मनातलं जे काही आहे ते कधीही बदलत नाही. आणि मला असंच वाटतंय की गावकऱ्यांना हे समजणं खूप कठीण आहे. आपल्याला माहीत आहे की बाळजाबाई सुधारल्या आहेत, पण गावकऱ्यांनी कसा विश्वास ठेवायचा ना? कारण नेहमीच बाळजाबाईने त्यांना फसवलं आहे. तर त्यावेळी आता इथे जयकांत जो आहे तो बोलतो की हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही, आणि या सगळ्यामुळे खरंच खूप वाईट परिणाम होणार आहेत. तर त्यावेळी आता इथे ही जी काही पूजा आहे ती बोलू लागते की अगं कृष्णे, आता तुलाच काहीतरी करायला हवं. बघ ना, आता ते किती भडकले होते. आणि हे बघ, खरं तर मला असं बोलायला नको आहे, पण कृष्णे, या सगळ्याचा ना तुझ्यावर परिणाम होईल बघ. तुझं सरपंच पद जाऊ शकतं. तर आता तू या गोष्टीचा नीट विचार कर, आणि तुलाच आता गावकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यायला हवीत बाई. तर आता इथे कृष्णा जी आहे ती पूजाला म्हणते की पूजा, हो ठीक आहे, मी बघते, तुम्ही नका काळजी करू. तर आता समोर बोलू लागतो की हो कृष्णे, आता कदाचित तुलाच हे सगळं हाताळावं लागेल, नाहीतर सगळं काही कठीण होईल. बाजाबाईच्या लग्नामुळे खूप गावकरी तापले आहेत. तर आता बघा, आता हे लग्न होऊ द्यायचे की नाही, नाहीतर हे लग्न झालं की असंच काहीतरी होत राहील. तर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे पहा, तुम्ही सगळ्यांनी काळजी करू नका. जे काही करायचं आहे ना ते कृष्णा आणि आम्ही सगळेजणं डोकं लावून आणि मीटिंग ठेवून करूयात. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही आहे. तर त्यावेळी आता ही जी पूजा आहे ती मुद्दाम सगळ्यांसमोर म्हणू लागते की जर आढळराव आणि बारजाबाईचं लग्न झालं तर हे खरंच हे गावकऱ्यांना मान्य नसेल, आणि मग काय करतील हे गावकरी. आता इथे त्यांच्यामध्ये एवढी चर्चा सुरू होते, आणि त्या चर्चेमुळे आढळरावांना प्रचंड त्रास होऊ लागतो. कारण आता सारखं ते लग्न आणि लग्नामुळे गावकऱ्यांना त्रास होतोय हे अजिबात आढळरावांना ऐकल्या जात नाही. तर त्यावेळी आता आढळराव जे आहेत ते या मुलांना बोलत असताना म्हणत असतात की बास, नाही, अजून नाही. तर आता इकडे बाळजाबाई देखील या गोष्टीचा विचार करते. बाळजाबाई जी आहे ती बोलते की मनातच म्हणत असते, खरं तर जर गावकऱ्यांना अजूनही माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर नाही, आता हे लग्न शक्य नाही, असं बाळजाबाईंनाही वाटू लागतं. तर त्यावेळी आता इकडे हा जो जयकांत आहे तो मध्येच बोलू लागतो की हे पहा, गावकऱ्यांचं तरी कुठे चुकीचं आहे, कारण त्यांच्या मनात बाळजाबाईविरुद्ध खूप दहशत आहे. कारण इथून मागे जे काही घडलं ते विसरू शकत नाही, आणि ते कसं ॲक्सेप्ट करतील की बाळजाबाई बदलले आहेत, नाही, ते हे ॲक्सेप्ट करूच शकत नाही. तेवढ्यातच तिथे आता ते जे काही मैनावतीचा नवरा आहे तो म्हणू लागतो की जयकांत अगदी बरोबर बोललात पहा, जर बाळजाबाई गावकऱ्यांसोबत अशा वागल्या नसत्या तर कधीही गावकऱ्यांनी विरोध केला नसता, आणि मग ते विरोध करणारच ना. कारण त्यांना जर कळालं की सत्ता दुसऱ्याच्या हातात चालली आहे आणि आता त्यांचं भविष्य जे आहे ते आता बदलणार आहे हे कळल्यानंतर ते आक्रोश तर करणारच. तर त्यानंतर आता इथे ही जी काही पूजा आहे ती म्हणू लागते की म्हणजे आता फक्त ते इथपर्यंत नारे लावत आले आहेत, पण इथून पुढे जर त्यांनी आपल्या बाळजाबाई आणि आबांचं लग्न झालं तर काही राडे घातले तर, म्हणजे जाळपोळ वगैरे आणि दगडफेक वगैरे, तर असं म्हटल्यानंतर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघ पूजा, असं काही होणार नाही, तुम्ही जास्त काळजी करत आहात. तर त्यानंतर आता इथे ही जी काही बाळजा आहे ती बोलू लागते की नाही, मी स्वतःचा निर्णय स्वतः घेणार आहे की मला हे लग्न करायचंच नाही आहे. तर त्यानंतर आता बाळजाबाईचा निर्णय ऐकल्यानंतर आता इथे कृष्णा जे आहे ते बाळजाबाईला म्हणते की बाळजाबाई, तुम्ही खूप घाईत निर्णय घेतला आहे, प्लीज असा निर्णय घेऊ नका, आणि गावकऱ्यांना कसं
सामोरे जायचं हे सगळं मी बघून घेईल ना, तुम्ही कशाला काळजी करताय. तर आता कृष्णा आबांना आणि बाजाबाईला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण एवढं सगळं घडल्यामुळे आता आबा देखील या लग्नासाठी नकार देतात. तर त्यानंतर आबा जे आहे ते नाही म्हणून तिथून उठून गेलेले असतात. तर इकडे आता ही पूजा, समर आणि बाकी सगळे नैनावतीचा नवरा आणि तो जयकांत आणि पूजा सगळेजण मिळून आता इथे एका बाजूला बसलेले असतात. तर आता कृष्णा आणि इकडे अढळराव, बाकी बाळजाबाई सगळेजण ज्या त्याच्या खोलीत गेलेले असतात. त्यानंतर इकडे हा जयकांत म्हणत असतो की आज जे काही झालं ना ते अगदी बघण्यासारखंच होतं पहा. पूजा जी आहे ती म्हणू लागते की खरंच आजचा आपला प्लॅन वर्क झालेला आहे आणि आता पूजाला इथून पुढचा प्लॅनही करायचा असतो. तर त्यावेळी आता इथे समोर जो आहे तो समोरच्या लोकांना म्हणू लागतो की हे पहा, आत्ता जशी तुम्ही आमची साथ दिली आणि तो आपला प्लॅन सक्सेसफुल झाला, त्याने आपल्याला किती आनंद होतोय पाहिला आहे ना. आणि जर अशी साथ तुम्ही मागच्या वेळी दिली असती तर कदाचित तोही प्लॅन सक्सेसफुल झाला असता. पण नाही, तुम्हाला तर मध्येच काहीतरी गडबड करायची होती ना. तुम्हाला तुम्हाला फक्त स्वतःला तुम्ही किती चांगले हे दाखवायचं होतं. त्यासाठीच तुम्ही तो प्लॅन फ्लॉप केला. तर त्यानंतर आता इथे तो जयकांतला बोलत होता. जयकांत जो आहे तो बोलतो की समर, तोंड सांभाळून बोल हां, आमच्याशी बोलण्याची ही पद्धत नाही. त्या दोघांमध्येच वाद सुरू होतात आणि त्यानंतर इकडे पूजा जी आहे ती समरला आणि त्या जयकांतला समजावू लागते की हे पहा, आता भांडण करू नका. आता आपण एकत्र आलोत की नाही, एकत्र आल्यामुळे आपली ताकद वाढली आहे. त्यामुळे आता नेहमी एकत्रच राहायचं. आता इथून पुढे जे काही करायचं आहे ते एकत्र राहूनच करायचं. तर आता इथे समोरला कुठेतरी जयकांतवरती विश्वास नसतो की पुढे कधी तो त्याला धोका देईल. त्यामुळे तो हे बोलत असतो आणि त्याच वेळी आता पूजाला आठवतं की कशा पद्धतीने बाळजाबाईचा चेहरा तिथे पडला होता. बाळजाबाई किती नाराज झाली होती हे सगळं पूजाला आठवतं आणि तिला हसायला येत असतं. तर आता पूजा म्हणत असते की आता बाळजाबाईचं आणि अढळरावांचं लग्न कधीच होणार नाही आणि आता सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. तर आता इथे हा जो काही समर आहे तो पूजाला म्हणतो की अगदी बरोबर पूजा, आता जे काही करायचं आहे ते असंच डोकं लावून आणि सगळ्यांनी मिळून करूयात. तर आता इकडे बाळजाबाई जी आहे ती अगदी दुःखी झालेली आहे, कारण एवढं सगळं कृष्णाने तिच्यासाठी घडवून आणलं होतं आणि तेही कालच बोलणी झाली होती आणि आणि आज त्या बोलणीला नजर देखील लागली. म्हणजे ती देवी आई समोर म्हणत असते की कृष्णा माझ्यासाठी काय काय नाही करत, पण आता जर हे गावकऱ्यांना मान्यच नाही आहे तर मी हे लग्न करून कशी सुखी राहणार ना. म्हणजे गावकऱ्यांनाही वाटतं कदाचित त्यांची यात काहीच चूक नाही आहे, मीच त्यांच्यावर खूप दहशत टाकली आणि त्यामुळेच कदाचित आज ते माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीत. पण देवी आई, तू काळजी करू नकोस, मी ना फक्त त्यांच्याच हिताचा विचार करेल. मी नेहमी त्यांच्या आनंदासाठी सगळं काही करेल. मी कधीही आता माझ्या स्वार्थासाठी कधी काही करणार नाही. त्यावेळी आता इथे बाळजाबाई देवासमोर म्हणते की आता हे लग्न लोकांना नको आहे, कदाचित लोकांना मीच या आयुष्यामध्ये नको असेल तर. असं म्हणत आता बाळजाबाई ठरवते की नाही, आता तिने घर सोडून गेलं पाहिजे, कारण जर मी इथे राहिली तर या सगळ्यांना माझ्यामुळे त्रास होणार आणि मला सगळ्यांचा त्रास बघवणार नाही, असं आता इथे बाळजाबाईने ठरवलं आहे. बाळजाबाईने स्वतःचं काही सामान एका गाठोड्यामध्ये बांधलं आणि आता पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे की बाळजाबाई जी आहे ती आता हे घर सोडून जाणार आहे, कारण तिच्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास झालेला तिला बघवणार नाही आणि म्हणूनच तिने हा निर्णय घेतला आहे. तर जात असताना इथे कृष्णाने बाळजाबाईला पाहिलं आहे आणि कृष्णा बाळजाबाईला विचारत आहे की तुम्ही कुठे निघाला आहात, पण बाळजाबाईने तिला कुठलंही उत्तर दिलेलं नाही आहे. तर कृष्णा बाळजाबाईला म्हणते आहे की तुम्ही घर सोडून चालला आहात, नाही, तुम्ही असं कधीच करू शकत नाही, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. कृष्णा जी आहे ती बाळजाबाईला समजावून रूममध्ये पाठवते. तर पुढील भागात इकडे
कृष्णाने आता गावकऱ्यांसोबत मीटिंग ठेवली आहे आणि त्या मीटिंगमध्ये संपूर्ण गावकऱ्यांना बोलावलेलं आहे. आणि आता त्या मीटिंगमध्ये कृष्णाला फक्त बाळजाबाई आणि अढळरावांच्या लग्नाबद्दलच काही बोलायचं असणार आहे. तर मित्रांनो, आता इथे सगळ्यांची कुजबूज सुरू होते आणि इकडे ही जी पूजा आणि समर आहे ते दोघेही जण पाहत असतात की ही कृष्णा नक्की गावकऱ्यांना काय सांगते. तर त्यानंतर आता कृष्णा जेव्हा बोलत असते त्यावेळी दुष्यंत जो आहे तो तिथे कृष्णाच्या जवळ येतो आणि कृष्णाला सांगू लागतो की कृष्णा, आई घरात नाही आहे. नक्की आता आई कुठे गेली असेल? खरंच हे घर सोडून गेली असेल का बाळजा? तर हे पाहणं पुढील भागात रंजक ठरणार आहे. तर आता कृष्णा गावकऱ्यांना काय उत्तर देईल आणि गावकऱ्यांशी काय चर्चा करणार आहे? खरंच कृष्णा आढळराव आणि बाळजाबाईच्या लग्नाबद्दल चर्चा करणार आहे की दुसरं काही? हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो, तर नक्की पहा. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.